हॅलो, नमस्कार. मी संयुक्ता. मी चंदन. आपलं स्वागत करते आपल्या नवीन सांचीज व्लॉगमध्ये. से हाय विहू. हाय. हाय. आज आम्ही फिरायला बाहेर चाललोय, मुंबईला जातोय. पहिल्यांदा आम्ही स्टे करणार आहोत माझ्या काकाकडे. तिथून स्टे करून परत सकाळी आम्ही मुंबईला जाणार आहोत. मी दाखवेनच की पुढे काय काय करणार आहोत, काय नाही ते. बाय बाय. से बाय. से बाय. फ्लाइंग किस दे. फ्लाइंग किस द्या. यावेळीचा प्रवास आम्ही ट्रेनने करायचं ठरवलं होतं. 4ची रोह्यातूनच सुटत असल्याकारणाने आम्ही तिन्हीच ट्रॅव्हल करायचं ठरवलं. त्यामुळे बसायला निवांत जागासुद्धा मिळाली. व्ह्यू स्टार्टिंगला झोपली होती. ट्रेन 4 वाजता ऑन टाईम सुटलीसुद्धा. आपला या निसर्ग इतकं सुंदर आहे की ट्रेनमधूनसुद्धा आम्ही त्याचा आस्वाद घेत छानपैकी आपला टनल क्रॉस करून चाललो होतो. विहा थोड्या वेळाने उठली. मग तिच्या आणि बाबांच्या गप्पा चालू झाल्या, खाऊ चालू झालं. ते करत ती सगळ्यांना हाय बाय, इकडे बघ तिकडे बघ करत सरळ चालली होती. मध्येच मग एक काकी आल्या, त्यांच्याकडून आम्ही थोडंसं खाऊ घेतलं. विहूला चॉकलेटसुद्धा घेतलं, ते तिला हवंच होतं. त्या चॉकलेटने तिचं तोंड एवढं निळं झालं होतं की नंतर आम्ही ते फेकून दिलं. फायनली आम्ही पोचलो सीवूडला आम्ही पोचलो. त्यानंतर आम्ही गेलो विहाच्या आजीकडे. आजीची आणि विहाची खूप मस्ती झाली, खूप खेळले, मजा मस्ती केली. देन आम्ही संध्याकाळी राईड मारायला म्हणून झुडिओ आणि मिस्टर DIYमध्ये गेलो. जाताना खूप छान वाटत होतं. आम्ही बाईकने गेलो होतो. आपलं नवी मुंबईचं महानगरपालिकासुद्धा आम्ही क्रॉस करून पुढे गेलो. ते किती छान दिसत होतं सगळं, म्हणून मी ती एक छोटीशी व्हिडिओसुद्धा घेतली. देन आम्ही पोहोचलो झुडिओमध्ये, कारण मला विहूची थोडीशी शॉपिंग करायची होती. त्यासाठी आम्ही फायनली झुडिओमध्ये पोहोचलो. झुडिओमध्ये पोहोचल्यावर विहू माझी इकडून तिकडून फेऱ्या मारत होती. साईडलाच मिस्टर DIY होतं. मग तिथेसुद्धा गेलो. घरी आलो 10पर्यंत. मग विहूच्या आणि आबांच्या परत खेळ चालू झालं. ती आबांना काहीतरी जादू करून दाखवत होती. मस्त टाईम स्पेंड केला नातीने आणि आजोबाने. छान मजा मस्ती करत आमची संध्याकाळ खूप छान प्रकारे गेली. मग सकाळी आम्ही ठरवलं की आता आपल्या प्रवासाला सुरुवात करायची. आम्ही सकाळी ऑटो घेऊन डायरेक्ट स्टेशनवरती गेलो आणि फायनली पोचलो आपल्या डेस्टिनेशनला, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल म्हणजे CSTला. तिकडे गेलो. आम्हाला थोडीफार शॉपिंग करायची होती. सो आम्ही तिकडे गेलो, छान शॉपिंग केली. विहूला घेऊन बाबा इकडे तिकडे मस्त तिला सगळं काय काय दाखवत होते. हे बघ ते बघ, हे काय आहे ते काय आहे हे तिला ते सांगत होते. तिला ॲक्च्युली ते काही समजत नव्हतं, पण खूप आवडीने ते काही ती बघत होती. छान वाटत होतं आम्हाला ते सगळं बघत असताना, तिला समजून सांगत असताना. मुंबईला गेलो आणि वडापाव खाल्ला नाही असं होणं शक्यच नाही. सो पहिला आम्ही वडापाव खाल्ला. देन आम्ही चालत FSपर्यंत गेलो. FSला जाताना खूप मजा केली. मस्त गप्पा मारत इकडे सगळं छान छान विहूला दाखवत आम्ही पुढे चाललो होतो. देनच आम्हाला पुढे जाऊन नंतर आम्ही क्रॉफेडलासुद्धा गेलो. क्रॉफेडला थोडीशी शॉपिंग केली, थोडं स्वीट घेतलं, थोडी चेरीज अँड ऑल सगळं घेतलं. मग विहू बाबांना धावत घेऊन जात होती. असं वाटत होतं की विहू आम्हाला घेऊन चालली आहे की आम्ही विहूला, हे कळतच नव्हतं. नंतर काय आम्हाला पिजियन दिसले. सो आमची वाट पिजियनकडे आपोआपच गेली. पिजियन्स म्हणजे विहूचे फेवरेट. त्यांच्यामध्ये थोडा वेळ टाईमपास केला. तिला थोडी भीती पण वाटत असते ते उडतात तेव्हा, पण तिला ते खूप आवडतात पिजियन. सो आम्ही आधी तिथे थोडा वेळ गेलो. तिथे थोडा वेळ घुटमळलोच आम्ही. थोडासा जास्त वेळ तिथे घालवला. नंतर मी विहूला घेऊन आम्ही परत चाललो होतो. पण तिला ते पिजियन्सच सतत बघायचे होते. शेवटी तिला आम्ही ओढत तिथून घेऊन गेलो. फायनली आम्ही त्या ग्राउंडवरून बाहेर पडलो. देन पुढे चालत जात होतो तर आम्हाला एक स्टॅच्यू दिसलं. त्या स्टॅच्यूवरती ती मुलगी असं डोक्याला हात करून राहिली होती. आणि आमच्या मॅडम इतक्या हुशार की त्या दिदीला बघून ती आम्हाला सांगते की दिदीने कसं डोक्यावर हात ठेवलं आहे. तसं करत ती चालली होती, कधी बाबाच्या खांद्यावर तर कधी बाबांच्या हातात, असं आम्ही चाललो होतं. देन आम्ही शेवटी आपल्या लाल परीने म्हणजेच STने घरी यायला रिटर्न निघालो.